जातील. सर्व प्रेक्षक वर्ग मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र एक चांगल्या स्थितीने मात्र मॅच घेतील. पंच चेंडू आहेत का तुमच्याकडे? पंच चेंडू आहेत का? नाही. शेवटचा सामना, फायनलचा सामना आणि दोन संघामध्ये चुरशीचा सामना असेल. प्रथम पारितोषिकासाठी आणि आजच्या दिवसाचा फायनलचा सामना, क्रिकेट लीगचा फायनलचा सामना. चला 12वा प्लेयर पाठवा प्लीज. बॅटिंग करणारे टीम्स तुमचा 12वा प्लेयर अनिवार्य आहे. फिल्डिंग करणारा 12वा प्लेयर आहे. फलंदाज दोन्ही सलामीचे फलंदाज लक्षात घ्या. 12वा प्लेयर पाठवा लगेच कॉम्बॉक्स मध्ये. आमची एंटायर टीम कमिटी मेंबर्स. चला आपण आता मात्र मंचावर थांबायचे कमिटी मेंबर लक्षात घ्या. मी सरांना विनंती असेल, अजय माळी साहेब अध्यक्ष साहेब आहेत. अजय माळी साहेब प्लीज महिलांसाठी मला तरी वाटते कमिटी मेंबर्स जर लगेच या. महिलांसाठी डीजेच्या बाजूला महिलांना बसण्यासाठी चेअर उपलब्ध करून द्या प्लीज. आणि लहान मुलांना थोडंसं खाली बसा. जे कोणी प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या जवळ बसलेले त्यांना एक कडकडीची विनंती आहे, त्याने फक्त 2 पाऊल मागे बसा प्लीज. विनंती आहे 2 पाऊल सर्वांनी मागे बसा जेणेकरून कोणताही अडथळा होणार नाही या मॅच मध्ये. एवढी काळजी घ्या. कमिटी मेंबर्स आपण लगेच या. लेडीजला बसण्यासाठी आपण डीजेच्या बाजूला पण त्यांची सोय करणार आहोत. त्यांच्यासाठी खुर्च्या राखीव करा प्लीज. विनंती तुम्हाला. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक 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 स्वागत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याने मात्र टाळ्या वाजवायच्यात. यस लेट्स प्ले. ग्रँड फिनालचा पहिला चेंडू गोलंदाज राहुल. पहिला चेंडू स्लॉग स्वीप. जबरदस्त फटका. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती स्लॉग स्वीप आणि चौकार लागतोय. जबरदस्त फलंदाज आहे कृतिक. कृतिकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार. ग्रँड फिनालची मॅच एक चांगलीच रंगतदार होणार याकडे मात्र सांगितलंय फलंदाजांनी. पुढे एकदा राहुल वर्सेस कृतिक. यावेळेला जबरदस्त कमबॅक करतोय. पहिला चेंडू फलंदाजाचा होता तर दुसरा चेंडू मात्र गोलंदाज राहुलचा आहे हेच सांगतोय. 2 चेंडू 4 धावा. आणि जर सामना चालू आहे प्लीज कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. पंच जरा 1 मिनिट. ऋषभ आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे जेव्हा मी सांगेल तेव्हा. पुढचा चेंडू राहुल वर्सेस कृतिक. यावेळेला सरळ बॅटने फटका खेळला. फटका फसला की काय? इथून मात्र डोक्यावरनं चेंडू निघून जाईल अजयच्या. इथून मात्र 1 धाव मिळेल. 1 धावाने मात्र चांगली सुरुवात करते. स्ट्राईक रोटेट होईल. 3 चेंडू 5 धावा. ग्रँड फिनालची मॅच आपण पाहतो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ही स्पर्धा 181 देशांमध्ये मात्र लाईव्ह दाखवली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. पुढे एकदा नॉन स्ट्रायकर बॅट्समन स्ट्राईक करतो आदित्य. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करतो गोलंदाज. आता मात्र मुभा देत नाहीयेत. एक चांगल्या टप्प्यामध्ये चेंडू हाताळला होता. 4 चेंडू 5 धावा. ग्रँड फिनालची मॅच आपण पाहू शकता.
पुढचा चेंडू पुण्याचे एकदा गोलंदाज सज्ज झालाय राहुल. 4 चेंडू टाकलेत. 5वा चेंडू खोलपट टप्प्याचा चेंडू तर इथून मात्र उडावला. कॅचचा चान्स आहे. इथून मात्र चांगला प्रयत्न दिसला नाही. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. चेंडू मात्र हुलकावणी चेंडू सरळ निघून होईल. सीमा रेषा पार. चौकार. चौकार टाकतोय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 वर. 9 गोल्ड मेडलिस्ट हुसेन बोल्ट जमैकेचा खेळाडू. 9 सेकंदामध्ये धावणारा खेळाडू असेल हुसेन बोल्ट. आड्या बॅटने हलक्या त्याने स्टिअर केला फक्त गल्ली रिझनला. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिल्याचा आपण विचार केला. 10ची सरासरी राखलाय. एकच षटक 10 बनवले 10. घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. दोन्ही संधी रिषभला. कमॉन डीजे. धन्यवाद. एकच षटकांचा खेळ झाला. 10 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज येतोय तन्मय. आखूड टप्प्याचा चेंडू त्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथून मात्र चुकतोय. एक चेंडू 10 धावा. फायनलची मॅच 80-90 धावा होतील का? 80 जर झाल्या तर नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळीच मजा येईल आणि पारितोषिक सुद्धा लागले जातील कारण की अंतिम मॅच आहे. हो यावेळेला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय अजय आणि यस इथून मात्र पहिलं विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू रिषभ. थँक्यू. इथून मात्र विकेट बाद झालाय. 10 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. फलंदाज आदित्य बॅक टू द पवेलियन. 5 धावांवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल. यावेळेला जबरदस्त फटका. अप्रतिम. चेंडूला मात्र डीप पॉइंट. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून देतोय. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू. चौकार लगावला. इथून मात्र जबरदस्त फटका. वीरेंद्र सेहवागची मात्र आठवण करून दिली. या शैलीने मात्र वीरेंद्र सेहवाग कित्येक गोलंदाजाच्या विरोधात मात्र चौकार षटकार टोकलेत. 4 धावसंख्ये पुढे सरसबेल. 14 धावा. धावसंख्येला मात्र आकार देताना पाहायला मिळतो फलंदाज. पाहूया राहुल. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू सरळ षटकार गेला असता इथून मात्र बचावला जाईल. यष्टीरक्षक सेफ आहे का? यष्टीरक्षक यस सेफ आहे म्हणतो. जर लागला असेल तर लगेच सांगायचे प्लीज कारण की हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होते. क्रिकेटमध्ये मी आमच्या गावचंच उदाहरण देईल. मॅच चालू होती. गुजरातचा एक खेळाडू आमच्या ग्राउंडवर आला होता बरोबरला. तो मात्र फिल्डिंग करत असताना मात्र त्याचं निधन झालं. अचानक पडला गेला आणि अचानक तो निधन झाला मागच्या 2 वर्षा अगोदर. म्हणूनच क्रिकेट खेळताना कोणती इजा झाली तर लगेच सांगा. यावेळेला मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला गेला आणि लगेच इन स्विंग झाला. डॉट चेंडू. इथून मात्र डॉट चेंडू आल्यानंतर धाव फलक थांबलाय 14 धावांवरती. शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर लगेचच मध्ये आला. इन स्विंग असा चेंडू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. या वेळेला मात्र जबरदस्त फटका. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. चेंडू सरळ निघून जाईल का? क्षेत्ररक्षक धावते परंतु इथून मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूला अडविलाय आणि धावा मात्र पळून काढल्यात. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकात धावा लागल्यात. इथून मात्र 16 ऑन द स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. गिव्ह एक छोटासा ब्रेक. सॉरी माफी आहे सभी. 3 धावा घेतल्या. 3 धावा घेतल्या. 17 धावसंख्या धाव फलकावर आणि आपण देऊया संधी डीजे मास्टर रिषभला.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 17 धावा, एक गडी बाद 17. 850 सरासरीने धावा जमवत आहेत. पाहूया षटक क्रमांक 3 मात्र गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार दिसतोय अंकेश. मागच्या सामन्यात मात्र सेमीफायनल मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि ओम साईराज 11 हा संघ फायनल मध्ये आपण खेळताना पाहायला मिळतो. खूप चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळाली. सेकंड सेमीफायनल. ज्याने ज्याने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांना विनंती असेल त्याने मंडळाकडे नावे आणून द्यावी. मॅच संपल्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अंकेश पहिला चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट. बघा पहिल्या चेंडूवर ग्लॅन मॅक्सवेलची मात्र आठवण करून देतो. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. यावेळेला पुन्हा चेक धावा प्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळलाय. इथून मात्र चुकी करतो क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकला हुलकावणी दे. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद. लक्षात घ्या दोन्ही टीम्स जेव्हा मात्र आपण मॅच चालू होती तेव्हा मात्र आपण पाणी घेऊन 3 षटकानंतर जायचे, परंतु आता मात्र फक्त व्हॉलंटियर जातील. आता फक्त व्हॉलंटियर जातील. लक्षात घ्या जे बॅटिंग टीमचा प्लेअर कोणता जाणार नाही मैदानात, लक्षात घ्या. किंवा फिल्डिंग टीमचा प्लेअर सुद्धा जाणार नाही. फक्त कमिटी मेंबर्स किंवा व्हॉलंटियर असतील तेच जातील. पुढचा चेंडू 2 चौकार लगवले तर राहुल नाही. अंकितच्या विरोधात थोडासा पालद्रीमध्ये व्यस्त ते डेट चेंडू. अरविंद दुबळा यांनी स्टेजवर यायचंय. अरविंद दुबळा स्टेजवर यायचंय. अरविंद भाऊ. पुढचा चेंडू अंकेश यांचा चौथा चेंडू. या षटकातील धावसंख्या 25. पुलारल्यांचा चेंडू होता. यावेळेला पनिश केला. चेंडूला सरळ फेकून देतोय. सीमा रेषा पार, षटकार. षटकार टोकला. इथून मात्र जबरदस्त वाढ बॅटिंग. एकदा बॅटिंग आवडलं असेल तर राहुलसाठी टाळ्या झाला म्हणजे फायनलची मॅच खेळतोय आणि राहुल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरसपेल 31 आणि राहुल मात्र खेळतोय 21 धावांवरती. जबरदस्त बॅटिंग. चल लहान मुलं तिकडनं उठायचं. लहान मुलं चला उठा तिकडनं. महिला वर्ग स्थानापन्न होतील. यावेळेला मात्र बाहेर निघणारा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. अंकेश संघाचा कर्णधार 14 धावा तब्बल आलेल्या आहेत या षटकांमध्ये. थोडंसं मागलं षटक टाकतोय संघाचा कर्णधार. 1 विकेट बाद झालाय. धावसंख्या 31. खूप चांगली धावसंख्या उभारलाय. पुढचा चेंडू रिव्हर्स अटॅक आणि पुणे चेक सक्सेसफुल. वॉट अ बॅटिंग, वॉट अ शॉट. चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आईल, चौकार. डीजे व्हॉलंटियर जा पाणी घेऊन मैदानामध्ये. डीजे वाजवा. व्हॉलंटियर पाणी घेऊन जा. व्हॉलंटियर लगेच पाणी घेऊन जा. चला डीजे वाजवा.
जाऊया. धन्यवाद सर. षटक क्रमांक 4 मात्र सुरुवात होते. गोलंदाज येतोय जयेश. 3 षटकात 35 35 धावा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतो थोडासा. निर्धाव चेंडूची सांगता. काय जबरदस्त कामगिरी करत आहेत फलंदाज सलामीचा कृतिक आणि चांगली साथ देतो राहुल. भरपूर बाहेर होता. इथून मात्र मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे आत दाखवताना इथून मात्र पंच वरतात. यस वाईटचा इशारा येईल. धावसंख्या वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय तर लगेच आपण बघ चेक करूया. वाईट साठी आपण चेक करू शकता. अगोदरच सांगितलंय. चला आपण साहेबांचं स्वागत करूया. चला शफल झाला नव्हता. इथून मात्र चेंडू थोडं बाहेरून आलाय. यस वाईटचा इशारा असेल. धन्यवाद कॅमेरामॅन. तर आपण साहेबांचं स्वागत करत आहेत. पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष साहेब अक्षय साहेब मात्र स्वागत करत आहेत. डोंगरे सरांचं वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू आकुटप्याचा चेंडू तर अटी पॉइंटला फटका खेळला. क्षेत्ररक्षक बाजार आणि ब्युटिफुल कॅच. फलंदाज क्रमांक 5 दुसरा धक्का लागेल. डी जे ऋषभ. धन्यवाद डीजे मास्टर. जरा राहू द्या. आता नक्कीच जयेंद्र दुबळा साहेब मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याने मात्र जयेंद्र दुबळा साहेबांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं वेलकम सर. या आपण मुख्य व्यासपीठावर स्थान नवा. ग्रँड फिनालची मॅच मात्र तुमच्या संगतीला आहे. आपण जर विचार केला ओम साईराज 11 आणि कृषान 11 ही जोडी मात्र दाखल झालाय. दुबळा साहेब मात्र आपले ते उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चला लहान मुलांना थोडंसं बाजूला जा प्लीज. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. वेलकम सर. चला सामन्याला सुरुवात. पुन्हा चिकना नवीन फलंदाज किरण हा इथून मात्र बसवला जाईल. जबरदस्त आग ओकणारा चेंडू मात्र टाकला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू वेगवान मारा. अतिशय वेगाने गोलंदाजी करत असताना किरणला माहिती आहे की आता मात्र मला जबाबदारी दिलाय. आता मला धावफलक मात्र थांबवावं लागेल कारण की 3 षटकात जास्तीत जास्त धावा आलेले. 3 डॉट चेंडू टाकले या षटकांमध्ये. चेंडू दिले 4 चेंडू 36 धावा. 5वा चेंडू खोलबट टप्प्याचा चेंडू. तो अतिशय सुरेख लाईन मेंटेन. जबरदस्त बॉड बॉलिंग. जयेश मात्र कमबॅक करतोय आणि नवीन फलंदाज किरण बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळलाय. धावफलक थांबलाय 36 वर. 3 षटकात 30 धावा. इथून मात्र कमबॅक करून दाखविलाय. अवघ्या एकच धाव दिलाय. 35 होते 3 षटकात. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू अडीवर त्याने टॅप केलाय. इथून मात्र एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक धावलाय. एक धावेने षटक क्रमांक 4 मात्र समाप्त होईल. 4 षटकांचे उत्तर धावा आहेत 37. 37 धावा 2 गडी बाद. आपण आमंत्रित करूया आमचे अध्यक्ष साहेब. कॅमेरामॅन जरा कॅमेरा इथे सेटअप करा. आपल्या इथे आज जयेंद्र दुबळा साहेब आलेले आहेत. गटनेते. त्यांचं स्वागत करतील आमचे खजिनदार विशाल पारधी यांच्या हस्ते.
जयेंद्र दुबळा साहेब गटनेते विशाल पारधी आमचे खजिनदार स्वागत करतील. तसेच बाकीचे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांचे सुद्धा स्वागत करण्यासाठी संतोष सुरूम यांनी पुढे यायचं आहे. विशाल स्वागत करायचं आहे सर्वांचं, सर्व पाहुण्यांचं. सर्वांचं स्वागत करायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनीता पिलेना यांचं स्वागत करतील संतोष सुरूम सर आमचे सहसचिव मंडळाचे. त्याचनंतर आलेली पाहुणे मंडळी यांचं स्वागत करतील विशाल बापकरे सर यांचं स्वागत करतील विशाल पारधी खजिनदार. संभाजी पाटील सरांचं स्वागत करतील प्रकाश. रमेश गवळी सरांचं स्वागत करतील संतोष सुरूम. आणि उपस्थित सर्व मंडळीचं प्रकाश ग्रामपंचायत सदस्य राजेश उंबरसाडे यांचं स्वागत करतील विशाल पारधी खजिनदार आमच्या मंडळाचे. बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ कलोली देदाळे आणि बावडा अमित यांनी ह्या बाजूला यायचंय. अमित मेरे स्वागत करतील आमचे उपस्थित जनाते अमित जनाते. अरविंद दुबळा सरांचं स्वागत करतील अमित जनाथे. बाबा मोरे मुंबई पोलीस यांचं स्वागत करतील आमचे राजेश उंबरसाडे ग्रामपंचायत सदस्य बावडा. उपस्थित सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार. आपण उपस्थित वेळात वेळ काढून इथे पोहोचलात, धन्यवाद. आणि जसं मी म्हटलो की आपले भिकल्या काका आणि सोनू काका हे जव्हारवरून आलेले आहेत. हे 3 कार्यक्रम सोडून आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचे खरोखर मनापासून आभार आपण व्यक्त करतोय. समालोचक तामोरे सर. धन्यवाद सर. आपण मॅचकडे जाऊया. षटक क्रमांक चालू होतं ते म्हणजेच 5वं आणि 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकात धावा जमल्यात. इथून मात्र 44 धावा, 2 गडी बाद. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड होतं ना. किरण आणि राहुल मात्र जो फलंदाज आहे तो मात्र खूप चांगली सुरेख फलंदाजी करतोय. 5 षटकात 44 धावा. अजूनही येणारे 3 षटक बाकी असतील. तर नक्कीच जयेंद्र सर इथे मात्र उपस्थित आहे, त्यांचं वेलकम आहे. आजचा अंतिम सामना असेल आदिवासी प्रीमियर लीग. खूप चांगली शिस्त मात्र यायला लागलाय आणि आदिवासी समाजाचं नाव मात्र आज कुठेतरी पूर्ण पालघर जिल्ह्यात नाही तर पूर्ण देशांमध्ये मात्र नाव गाजतंय. कारण की खूप चांगली शिस्त खेळाडू मात्र सपोर्ट करत आहेत या टुर्नामेंटला. पुढचा षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल. देखते अगली गेंद इस ओवर की छठा ओवर लेकर आ रहे. इस बीच अच्छी गेंद थी, बूंदे में डाली थी. एक अच्छी गेंद मानी जाएगी, डॉट गेंद. अच्छा स्पीड अप यहाँ पर दिखाते हुए गेंदबाज राहुल खुद का कोटे का दूसरा टीम के लिए छठा ओवर लेकर आ रहे. एक बार फिर से दानियात से अगली गेंद. इसी बीच डाउन द ग्राउंड मारना चाहते थे लेकिन डॉट गेंद. एक बार फिर से खराब बैटिंग करते हुए इसी बीच बैट्समैन किरण ने अब तक देखा जाए तो 6 डॉट बॉल खेली है अब तक इस इनिंग में. आपको अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगी और राहुल को स्ट्राइक में आना पड़ेगा. अगली गेंद
इसी बीच बड़ा स्ट्रोक खेला जाते थे क्योंकि डॉट गेंद जा चुकी थी। अजय दौड़ते दौड़ते कैच नहीं लपका सके, लेकिन 2 रन आसानी के साथ पूरा करेंगे। 2 के साथ स्कोर बढ़ता हुआ 46 रन। अंतिम मुकाबला चलता हुआ कृषाण टाइटंस और ओम साईराज टीम के बीच में। इसी बीच इस ओवर की चौथी गेंद लेकर आ रहे एक बार फिर से राहुल। इस ओवर में 2 रन खर्च किए। राहुल वर्सेस राहुल बैट की लीडिंग एज, बाल बाल बच गए। इसी बीच अच्छी फील्डिंग लेग साइड में, लेग गली में 1 रन मिलेगा। 47 रनों पर स्कोर पहुंचता हुआ। अभी भी 2 गेंदे बाकी इस ओवर की, थोड़ा सा स्कोर रुकता हुआ। अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी राहुल और किरण को, अच्छा साथ देना पड़ेगा। अगली गेंद इस ओवर का फुलर लेन की गेंद थी। इस बीच काफी खराब फील्डिंग, सीधी गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। यह तो हुआ चौका। डीजे ऋषभ। इसी बीच 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 51, हाफ सेंचुरी पूरी होती हुई इस टीम की। कृषाण टाइटंस ऑन द टॉस बीन इलेक्टेड टू बैट फर्स्ट। 51 रन अब तक बन चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। राहुल जो काफी अच्छे बल्लेबाजी करते हुए दिख रहे। आखिरी गेंद इस ओवर की, इस ओवर की आखिरी गेंद राहुल। एक बार फिर से राहुल को फुलर लेन की गेंद थी, गेंद को सीधा भेजना चाहते थे लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग और सीधा राहुल को जाना पड़ेगा पवेलियन की दिशा में। 6 ओवर के बाद स्कोर पहुंचता हुआ 51 रनों पर तीसरा झटका लगता हुआ। यस डिस जॉकी। खूप चांगली फलंदाजी जर आपण राहुलचा विचार केला, जबरदस्त अप्रतिम रिव्हर्स फटके, स्लॉग स्वीप, खूप चांगली फलंदाजी केली। आणि आपण जर विचार केला 33 धावांची वैयक्तिक इनिंग। अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। जर प्रत्येक षटकारासाठी त्याला अक्षर होते ऍस कडून 100 रुपये कॅश प्राइज आहे। ओ टू कमिटी मेंबर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम कविता भुरकुड उपस्थित झाले आहेत। त्यांनी स्टेज वरती यायचे आहे, आपलं स्थान ग्रहण करायचे आहे। आपले उपसरपंच विलासभाऊ पाटील सुद्धा उपस्थित झाले आहेत, त्यांनी पण स्टेजवर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। विलासभाऊ, सरपंच मॅडम पुढे यायचं आहे, इथे सीट खाली आहे। नक्कीच विलास सर आणि मॅडम मात्र बुरकुट मॅडम मात्र उपस्थित होत आहेत, त्यांचं वेलकम आहे या टुर्नामेंट मध्ये। हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं। आदिवासी प्रीमियर लीग अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसांमध्ये मात्र आपण आज हजेरी लावता। खूप चांगली स्पर्धा आपण पाहू शकता, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन, महिला वर्गांची साथ आणि प्रेक्षक राजे मात्र आज मॅचचा आनंद घेत असताना जबरदस्त मुकाबला। बुरकुट मॅम आणि सरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल। इथून मात्र दोन्ही धावसंख्या पुढे सरसावेल 53 धावा। अजूनही तुमच्याकडे 11 चेंडूचा खेळ बाकी असेल, लक्षात घ्या। आणि आता थोड्याच वेळात आपला तारपा नृत्य करणारे सुद्धा येत आहेत, त्यांचं सुद्धा आगमन होत आहे। परफ्यूम डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते, डॉट चेंडू पाहायला मिळेल। 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 53 धावा लागल्यात। इथून मात्र 10 चेंडू मध्ये 20 धावा जर आल्या ना तर एक टप्पेड मॅच मात्र पाहायला मिळेल, कारण की ओम साईराज मागच्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग खेळला होता आणि 77 धावा चेस केल्या होत्या। पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया, गोंदीच्या मार्कवर जयेश येतोय। खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली अजय कडून, तर नक्कीच आमचे मित्र आहेत अजय, आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। एक धाव, एक धावसंख्या पुढे सरसावेल 54 54 धावा। सकाळचा सत्र मात्र नक्कीच 2 मॅच आपण पाहिले, दुपारचं सत्र चालू आहे आणि थोड्याच वेळाने संध्याकाळचं सत्र म्हणजे मनोरंजन असेल,
नाट्य सम्राट मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला वेगवान मारा, अतिशय वेग मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त डिलिव्हरी, डॉट चेंडू पाहायला मिळेल. पुढचा चेंडू डाऊन द ग्राउंड मारण्याचा पर्यंत जबरदस्त फलंदाजाला थोडंसं रीड केलं गेलं. फलंदाज पुढे आला. फलंदाजाने मात्र तो चेंडू मात्र अर्ध्यात आपटला आणि यस पंचांचा इशारा येईल बाईचा. एक धाव बाईच्या रूपात आणि 55 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. खूप चांगली मॅच, खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं आयोजन. ही स्पर्धा मात्र आज कुठेतरी नाव करते. बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ आयोजित आदिवासी प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस. खूप चांगलं नाव या स्पर्धेने कमवलं आहे. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, यावेळेला चेंडूला फेकून देत आहे. बिग 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 सिक्सर. डीजे हॅलो हॅलो. देदाळे कलवली माजी सरपंच कल्पेश बुरकुड साहेब यांनी स्टेजवरती संपादन व्हायचं आहे. चला कल्पेश सर विनंती. कल्पेश बुरकुड सर, चला आपण मुख्य व्यासपीठावर स्थान आपले आता तारपा नृत्यवाले यांचं आगमन होत आहे. शेवटचं षटक चालू होईल. गोलंदाज येईल तो म्हणजेच ओव्हर झाली. हॅलो, ओव्हर झाली नाही. कल्पेश बुरकुड साहेबांना विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. कल्पेश बुरकुड साहेब आणि स्कोर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या गाड्या ज्या वाटेमध्ये लावलेल्या त्या बाजूला करायच्या आहेत. आता लवकरात लवकर तारपा नृत्यवाले आपल्या स्टेजकडे येत आहेत, त्याची दखल घ्यायची आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. चला सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे कळकळीची की जे बाईक्स आपण लावलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण जे बाईक्स आहेत ते थोडेसे बाजूला करा, कारण की पाहुणे मंडळी तारपा नृत्यवाले मत येते थोड्याच वेळात या ग्राउंडवर. 60 षटकांचा खेळ झाला. 60 षटकात धावा लागल्या. तिथून मात्र 61 61 धावा. शेवटचं षटक बाकी असेल. लक्षात घ्या, फिल्डिंग करणारे टीम्स, बॅटिंग करणारे टीम्स 61 धावा. धर्मेश उंबरसाडे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. धर्मेश उंबरसाडे शेवटचं षटक मात्र मैदानामध्ये घेऊन येते गोलंदाज दीपेश. त्यांचं स्वागत करतील गणेश उंबरसाडे. कल्पेश माजी सरपंच कलोली दिदाळे यांचं स्वागत करतील गणेश उंबरसाडे. कल्पेश बुरकुड पहिला चेंडू. इथून मात्र वेगवान मारा. इथून मात्र शपल करण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस होईल का? यस. आणि यष्टी रक्षक जवळजवळ पोचला होता, परंतु चेंडू यष्टीवर मारू शकला नाही. आणि बघा, जिथे मात्र एकही धाव नव्हती ना तिथे मात्र 2 धावा आणि कदाचित तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतील. यस, 2 धावा असतील. धावा 63. कॅमेरामॅन थोड्या वेळ जरा स्टेजकडे कॅमेरा वळवायचा आहे. माजी उपसरपंच यांचं स्वागत होत आहे. साहेब धन्यवाद साहेब. आता सर्व तारपा नृत्य ही मंडळी आहे, त्यांच्या सर्वांचं स्वागत होत आहे. सर मी फक्त 2 ते 3 मिनिटं घेतो, कारण की 5 चेंडू बाकी आहेत. नंतर इनिंग ब्रेक होईल, त्यानंतर मात्र आपण स्वागत समारंभ करूया. धन्यवाद. उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. आलेल्या मंडळींना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. शेवटचे 5 चेंडू बाकी. नवीन फलंदाज डोगा कुशल आपण मॅच दाखवा. यस, शेवटचे 5 चेंडू नंतर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. ओहो, यावेळेला जबरदस्त फटका. चेंडूला फेकून देतोय सरळ समोरच्या कक्षाच्या डोक्यावरून. धावा मिळतील 6. षटकार. डीजे चला. जुना चेंडू असेल तर प्लीज फेका. इथे नवीन प्लीज जुना चेंडू आणून द्या मॅचचा. तेवढाच जुना चेंडू घ्या. याचा टाइम जाणार नाही. बरोबर आहे.
षटकार ठोकला. इथून मात्र स्ट्राईक घेण्याचं कारण तेच होतं. फलंदाज किरण मात्र आक्रमण झालं दिसतोय. धावा झाल्या इथून मात्र 69. फायनलची मॅच चालू 69. 69 धावा. उर्वरित चेंडूबाकी असेल 4. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल ना तर कष्ट करावे लागतील. मॅच बॉल आलेला आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला मात्र पॉइंटच्या वर फटका खेळला आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावांचा प्रयत्न. चेंडू मात्र बघता बघता फरार होऊन निघून जाईल का, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे. 3 धावा पूर्ण केल्या. चौथ्या धावांचा प्रयत्न होताना दिसेल आणि इथून मात्र यस जो स्ट्राईकला फलंदाज होतो आऊट असेल असं पंच देतील डिसिजन. यस आणि इथून मात्र 3 धावा घेऊन मात्र चौथ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 72 धावा लागलेत आणि नवीन फलंदाज इंट्रोड्यूस झालाय प्रज्वल. 3 चेंडू बाकी पाहूया. इथून मात्र पुढचा चेंडू गोलंदाज दीपेश. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. विकेट येईल का, परंतु विकेट घेता आली नाही. बघा मैदानामध्ये लगोरच्या खेळताना पाहायला मिळतात. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र 5 धावा. यस बायच्या रूपात चौकार. आणि बघा पंच डिसिजन घेतील 5 धावा आहेत की 6 धावा आहेत ते आपल्याला सांगतीलच. पंच डिस्कस करतील त्यानंतर निर्णय येईल. पंच डिसिजन देतील. मैदानामध्ये आबाधुबी खेळ पाहायला मिळाला कारण की यष्टांवर चेंडू मारताना यस 5 धावा. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. 77. बघा मागच्या मॅच मध्ये 76 धावा झाल्या होत्या. या मॅच मध्ये 77 बनल्यात. अजून 2 चेंडू बाकी आहेत. आणि काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये किरण आणि राहुल. अप्रतिम बॅटिंग. उर्वरित 2 चेंडू बाकी. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावांचा प्रयत्न असेल का, विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडेल का, आणि इथून मात्र यस विकेट सॅक्रिफाईस आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन आउट होईल. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसपेल. 78. शेवटचा चेंडू. चला बॅट्समन लगेच जा. 5वा गडी बाद झालाय. इस ओवर इनिंग का आखिरी गेंद बाकी. रन पहुंचे 78. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई ईमान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े के गांव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इस ओवर की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद. अभी देखने जाएंगे नए बल्लेबाज सुनील नॉन स्ट्राइक एंड पर. किरण स्ट्राइक एंड. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील. पाहूया. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अजय मात्र क्षेत्ररक्षण करू शकला नाही. एकच धाव. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे होईल. 80 धावा आणि 81 धावांचा टार्गेट सेट केलाय ओम साईराज या संघाविरुद्ध. आपण मात्र थोडासा ब्रेक घेणार. डीजे वाजणार नाही लक्षात घ्या. कमिटी मेंबर तुम्ही एक माईक घेऊन ठेवा. मी थोडंसं फक्त कमिटी मेंबरची नावे घेतो त्यानंतर तुम्ही स्वागत करून घ्या. बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ कोलवली देदाळे बावडा आदिवासी प्रीमियर लीग. आज दिवस आहे 4था आणि ग्रँड फिनालचा दिवस आहे. तर अध्यक्ष या मंडळाचे अजय माळी सर, उपाध्यक्ष अविनाश बोनर, सचिव संदेश सर, सहसचिव संतोष
खजिनदार विशाल, खजिनदार गणेश, सल्लागार सुभाष गणेश, सुभाष आडाले दीपेश आणि सदस्य प्रकाश पिलेना, वैभव, अमित, बाबूराव, अजय, दुर्वेश, सागर, किरण आणि अंकुश या सर्व कमिटी मेंबरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की कमिटी मेंबर्समुळे ही स्पर्धा आपण आज पाहतो. ओव्हर टू कमिटी मेंबर्स. चला अध्यक्ष साहेब. कॅमेरामॅनने जरा कॅमेरा इथे सेट करायचा आहे आणि थोडंसं जे आपल्या खेळाडूंना बसण्यासाठी पॉइलिंग केलं आहे ते थोडंसं स्टेअर मागे लावायचे आहेत. खेळ आहे, खेळाला खेळासारखंच समान एक संधी द्या. कुठल्याही आज आमची धडपड आहे 4 दिवसाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची, त्यासाठी आम्ही धडपड करतोय. त्यासाठी कुठल्याही गालबोट लागता कामा नये अशी विनंती करतो मी प्रेक्षकांना. आणि राजेश सुंबळा सर यांनी स्टेजवर यायचं आहे. इथे उपस्थित झालेला जननायक बिरसा मुंडा ग्रुप निकणे इथे आलेला आहे, त्यांचं स्वागत करतील. तत्पूर्वी आमच्या कलवली देदाळे गावचे सरपंच मॅडम कविता बुरकुड यांचं स्वागत करतील. संतोष सुरूम आणि आमचे उपसरपंच विलास भाऊ पाटील, तिकडेच जा ना तुम्ही, इथून आमचे ग्रामपंचायत कलोली देदाळे ग्रामपंचायत उपसरपंच विलास भाऊ पाटील यांचं स्वागत करतील. आमचे सदस्य दुर्वेश दुबळा, तसेच तारपा ग्रुप जो आलेला आहे त्यांनी सुद्धा एकेकाने उठून आपल्या स्वागत साठी यायचं आहे. फक्त नाव सांगा. सीताराम बारगा सर यांचं स्वागत करतील. विशाल, तुमचं नाव सांगा. मनू वसे यांचं स्वागत करतील. दुर्वेश, तुमचं नाव सांगा. काशीनाथ घोषे यांचं सुद्धा स्वागत. एक एक जण नाव सांगा तुमचं. अविनाश महालुंगा, दिलीप घाटासर, नथुराम घाटासर, रामदास घाटासर, बंधू घाटाळ, मधू महालोडा, प्रथमेश घाटाळ, दिनकर घाटाळ, अशोक घाटाळ, रमेश घाटाळ, सर्व उपस्थित ग्रुपचे आपण स्वागत करतोय. त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ते इथे हजर झालेले आहेत. खरोखर त्यांचं स्वागत आमच्या बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ कलवली देदाळे आणि बावडा यांच्यातर्फे. इथे विशेष म्हणजे आपले डोंगरे सर जे ओपनिंगच्या दिवशी सुद्धा आले होते आणि आज सुद्धा आले आहेत. तसेच गटनेता जयेंद्र दुबळा सर, विलास भाऊ पाटील उपसरपंच, सरपंच मॅडम कविता बुरकुड यांचं खरोखर एक आमच्या मंडळाकडून खूप खूप आभार. ते इथे सुरुवात आणि शेवटच्या दिवशी सुद्धा आलेले आहेत. पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे आणि षटकाराने सुरुवात झाली आहे. समालोचक, धन्यवाद सर. दुसरा चेंडू इथून मात्र जबरदस्त फटका, चेंडूला मात्र फेकून देतो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार.
थँक्यू थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. आम्ही मात्र थांबणार नाही, आम्ही मात्र इथे जिंकण्यासाठी आलो हेच दाखवतोय फलंदाज अंकेश. तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा होता, वेगवान मारा. गोलंदाज किरण मात्र त्याने मात्र चांगली बॅटिंग केली, तोच गोलंदाजी मार्कवर आणि काय जबरदस्त वेगवान मारा केला होता. पुढचा चेंडू 3 चेंडू 10 धावा. इथून मात्र टार्गेट सेट केलं 80 धावांचा, 81 धावांचा. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे. यस इट इज गॉन. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू रेजे. नंदुरबारहून गडक सर आलेले आहेत, त्यांची सुद्धा उपस्थिती झाली आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. पुढचा चेंडू पुण्याचे अंकेश आखूड टप्प्याचा चेंडू तो मिस करतो, त्याला माहिती नाराज आहे. जर चेंडू बॅटवर आला असता कदाचित चौकार पाहायला मिळाला असता. या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल. 2 षटकार 1 चौकार. 14 धावा टोकल्यात. बघा समोरच्या संघाने 13 धावा बनवल्या होत्या आणि आता मात्र 14 धावा बनवलेत. जर षटकार टोकला तर 200 रुपये मिळतील राजेश उंबरसाळा सरांकडून. पाहूया अंकेशसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. षटकार टोकेल का? यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू मिस करतोय. षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त होईल. 1 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 14. ओव्हर टू कमिटी मेंबर्स. 16 धावा 16 धावा 16. ओव्हर टू कमिटी मेंबर्स. हॅलो, इथे उपस्थित रंजना सुरुम यांचं स्वागत करतील विशाल पारधी. आज स्टेजवरची खचाखच भरलेली उपस्थिती खूपच आम्हाला एक आनंद देते की आज स्टेज हा पूर्ण भरलेला आहे आणि ग्राउंड सुद्धा खचाखच भरलेला आहे. आमच्या कष्टाला एक कार्यक्रमाची जी दिशा ठरवली होती, क्रिकेट सामने प्लस सांस्कृतिक कार्यक्रम, ह्याची आम्हाला एक आज बघितले प्रेक्षक वर्ग खूप आनंद होतो बघून. धन्यवाद. यावेळेला पुढचा चेंडू इथून मात्र टॅप केला, रनआउटचा खतरा होता परंतु खराबपैकी चुकीच्या एंडला फेकी गेली मित्र म्हणेल. खऱ्या अर्थाने गोलंदाजी जर क्षेत्रामध्ये जर थ्रो केला असता तर कदाचित आउट झाला असता. इथून मात्र 1 धाव स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं तन्मयनी. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल 17. अब्राम बेंजामिन डिव्हिलियर्स साऊथ आफ्रिकेचा गुणवान खेळाडू, अतिशय हुशार आणि चांगला क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखला गेला. पुढचा चेंडू पन्नाट वेगाने टाकला चेंडू. इथून मात्र मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र 1च धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण. 1 ने धावसंख्या पुढे सरसवेल 18 धावा. भारतीय संघाची एक महिला क्रिकेटपटू स्मृती मंदाना 18 जर्सी क्रमांक परिधान करणारी खेळाडू. तर नक्कीच जर आपण विचार केला ना स्मृती मंदानाचा तर भारतीय संघासाठी एक ज्याप्रमाणे विराट कोहली त्याप्रमाणे स्मृती मंदानाला ओळखला जाते आणि दोन्ही 18 क्रमांक जर्सी परिधान करणारे खेळाडू आहेत. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू तो इथून मात्र टॅप केला आहे. चेंडूला मात्र फेकून दिला. डीप पॉइंटच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून जाईल का? क्षेत्ररक्षक धावलाय. इथून मात्र 2 धावा घेण्यात मात्र यशस्वी. खूप चांगली फेकी. धावसंख्या 2 ने पुढे सरसवेल 20 धावा. पहिल्या दिवशी आपले विलासभाऊ पाटील उपसरपंच ग्रामपंचायतचे यांनी प्रत्येक षटकारामागे पहिल्या दिवसासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आज त्यांनी उलटा पावित्र्य ठेवलं आहे की आज जो विकेट घेईल त्याला 100 रुपये असं बक्षीस घोषित करता येते. धन्यवाद. खूप चांगली स्कोरिंग मध्ये प्रितेश मात्र आपल्याला पाहायला मिळते. पेटनाम IP2 4 दिवसांपासून मात्र आमचे स्कोरर सांगतात डिजिटल स्कोरर. पुलरचा चेंडू था आ बेल मुझे मार, परंतु फटका मात्र खेळू शकला नाही. वाईटचा इशारा मात्र पाहायला मिळतोय.
धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल. 21 21 वर्षांची बंदी मात्र साऊथ आफ्रिका क्रिकेट संघाला लागली होती. तर 21 चा आकडा आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदित्य. 5वा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने फलंदाजाला रीड केलं. तो पुढे आला आणि अर्ध्या पिच मध्ये चेंडू आपटला. सरळ यशच्या हातामध्ये डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 21. इथून मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 2 आहे. खूप चांगला प्रेक्षक वर्ग मात्र आज पाहायला मिळतो आपल्याला या मैदानावर. खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला मात्र फेकून दिलाय. बिग 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 जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय आणि यस ब्युटिफुल टेकन्स. विकेट बाद होईल. विकेट क्रमांक 1 यस डीजे निमेश भाई जाली भाई चल नाचवा जालू भाई. चला चला चल 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 चल. थँक्यू डीजे. सुनीता सुंबडा यांचे उपस्थित झालेले आहे. त्यांनी सुद्धा बसून घ्यायचं आहे आपल्या स्टेजवर. ग्रामपंचायत सदस्य अंजली पारधी यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पाहायला मिळतोय. दोन षटकात धावा झाल्यात. इथून मात्र 21. पाहूया या टुर्नामेंट नक्कीच भरपूर क्रिकेट पुढे गेलाय हल्लीच्या काळामध्ये. नक्कीच क्रिकेट हा गावा मर्यादित राहिला नाही. क्रिकेट हा तालुका मर्यादित राहिला नाही. क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत धावून पोहोचलाय. टेनिस क्रिकेट. तिसरं षटक राहुल. यावेळेस तेच त्याला चेंडू होता. पंचकाला आउट अपील, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र राहुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे 33 धावांची एक तुफानी खेळी गेली राहुलनी, त्याच प्रकारची गोलंदाजी करेल का. परंतु एक साईडला आपण जर विचार केला ना, षटकार चौकार मारले तो म्हणजेच अंकेश हा सुद्धा आक्रमक आहे. राहुल पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये दुसरा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू जबरदस्त कमबॅक करतोय आणि आपल्या संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम करतोय राहुल. त्यांना माहिती आहे मोठं टार्गेट आहे. जर अंकेशची विकेट जर घेतली तर इथून मॅच बनवू शकते हे मात्र सांगतोय. पाहूया पुढचा चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. डेव्हिड वॉर्नरची मात्र आठवण करून देतोय. चेंडूला फेकून देतोय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हाय तो सिक्सर. डीजे मात्र काय जबरदस्त षटकार टोकलाय. रिव्हर्स अटेम्प्ट. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटाशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. इतिहास घडवेल का अंकेश. आकुटप्याचा चेंडू या वेळेला खूप लांब, जवळ 158 मीटरचा षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीने मारला होता, परंतु अंकेश सांगतो या ग्राउंडवर सर्वात लांब षटकार मीच मारणार. डीजे चालू म्हणतो काय षटकार ठोकतोय फलंदाज अंकेश. राहुलवर मात्र हल्ले चढवतोय आणि 2 चेंडूवर 2 षटकार, तब्बल 4 षटकार लागवले, एक चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय राहुलने. 33 बनवल्यात. अंकेश सांगतो फायनल मॅच मध्ये मी दावेदार आहे, मी मात्र 29 धावांवर खेळतोय. जर विचार केला ना, खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली मॅच. प्रेक्षक वर्ग मात्र जबरदस्त मॅचचा आनंद घेतोय. 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजूनही बाकी असतील. धावा झाले तिथून मात्र 33.
हॅट्रिक षटकार ठोकेल का आणि सांगण्याचा प्रयत्न. यस, फायनल मॅच मध्ये हॅट्रिक ठोकणारा हा फलंदाज आहे अंकेश डीजे. तीन चेंडूवरती 3 षटकार. 5-0 ग्रामपंचायत राजेश उंबरसाळा यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज अंकेश साठी. बावडा ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा प्राइज आलेला. 3 चेंडूवर 3, 4 चेंडूवर 4 मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. मॅच बनेल का? यस, व्हाट अ कॅच, विकेट बाद आणि जल्लोष पहा तिथे. एक्स्ट्रा कव्हरला जल्लोष पहा. यस, हे होती मेन विकेट. डीजे थँक्यू. एकदा बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या होऊ द्या अंकेशसाठी. काय जबरदस्त फलंदाजी केली. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये एक असा तारा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उपस्थित ग्रामपंचायत सदस्य अंजली पारधी यांचं स्वागत करतील आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष अविनाश भोनर. तसेच उपस्थित सुनीता सुमडा यांचं सुद्धा स्वागत करतील अविनाश भोनर. अंजली पारधी यांचं स्वागत आपल्या अविनाश कडून होते. तसंच सुनीता सुमडा यांचं सुद्धा स्वागत अविनाश भोनर. अविनाश अवी आज जबरदस्त वातावरण निर्माण झालं या मैदानावर, कारण की महिलांचा साथ, कॅमेरामॅन कॅमेरा इथे फिरवायचा आहे, प्रेक्षकांचा साथ. कॅमेरामॅन असेल, तुम्ही घाबरू नका. कॅमेरामॅन ऑटोमॅटिक येईल, तुम्ही फक्त बोलत राहा. त्याचं काम करतो चांगल्या रीतीने. आज तो आपल्या इथेच नाही तर दुबई इथे जाऊन सुद्धा त्यांनी यूट्यूब लाईव्ह प्रशिक्षण केलेलं आहे. त्याला माहिती आहे इंडियामध्ये, फुल इंडियामध्ये तो यूट्यूबसाठी जातो कुशल चौधरी, त्याचमुळे त्याला माहिती आहे. तारपा डान्स करण्यासाठी खास करून वदन्यावरून महिला आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत दुर्वेश करतील. 39 तारपा डान्स करण्यासाठी आलेला महिला वर्ग त्यांनी पुढे यायचं आहे. अंजली पारधी ग्रामपंचायत सदस्य त्यांचे स्वागत करतील. सर्व महिला उपस्थित झालेल्या आहेत. तसेच साधना वहिनी यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक महिलेला गुलाबाचं फूल द्यायचंय. अध्यक्ष साहेब मॅच ऑन करायची का? हो. यस. चला आपण पाहू शकता 3 षटकार धावा झाल्या. 39 39 धावा. इथून मात्र रिक्वायर्ड आपण पाहू शकता. डिजिटल स्कोरर आमचे मित्र मॅनफॉर्म पास्तळ. 30 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असेल 30, धावा बनवायचे 42. लक्षात घ्या, एक जबरदस्त मॅच, ग्रँड फिनालेचे मॅच मात्र चालू असताना. आणि इथून मात्र नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. किरण वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं. पहिला षटकार 16 धावा खर्च केल्या होत्या आणि अंकेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रोहित. विजय जर षटकार ठोकले 1-6 ला 1-6 ला 1-6 ला 2-6 ला षटकार ठोकला तर 500 रुपये मिळतील. लक्षात घ्या विजयसाठी. पहिला चेंडू फुलरलेनचा चेंडू तर इथून मात्र हळूवर त्याने टॅप केलाय. एकदा मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरसबेल. 40 धावा. धाव संख्या 40 वर जाऊन पोहोचलाय. खूप चांगली मॅच प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळते. अंतिम सामना आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहू शकता. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये कबिश कडून. हो या वेळेला जबरदस्त फटका. चेंडूला मात्र फेकून देतोय. जबरदस्त कॅच, परंतु चेंडू बघा जजमेंट घेऊ शकला नाही. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा
पार षटकार. थँक्यू. एकदा त्या प्रेक्षकासाठी खेळाडूसाठी टाळ्या वाजवा, कारण की खूप चांगला कॅच घेतला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. यस, गुड कॅच. जजमेंट घेता आला नाही, षटकार ठोकलाय. इथून मात्र ऑडीवर टॅप केला होता. एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल. 47 47 धावा, 3 चेंडू 47. रोहितने जर षटकार ठोकला तर 300 रुपयाचा प्राइज असेल, परंतु बघा 300 रुपयाचा कॅश प्राइज लावला, परंतु फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. विजय बॅक टू द पवेलियन आणि ते प्राइज लावलाय माझा वाटतं रोहित साठी. धन्यवाद. रोहित चक्कर यासाठी 3, जितेश तुंबडे याचकडून षटकार ठोकला तर 300 रुपयाचा प्राइज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट्समन नेम रोहन. लगातार 3 षटकार ठोकले तर 301 रुपयांचा प्राइज असेल, लक्षात घ्या. सांस्कृतिक कार्यक्रमाची जी नावे आहेत ते आपण संतोष सुरुम सर आणि दुर्वेश दुबळा यांच्याकडे तुम्ही नावे द्यायची आहेत. आपण कार्यक्रम संपल्यानंतर घेणार आहेत प्रोग्राम. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला युमेसा डेफिनेटली बॅक टू बॅक दुसरा क्लीन बॉल करतोय. इथून मात्र जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज किरण डीजे. इथून मात्र बॅक टू बॅक 2 विकेट बाद झालेत. आपण जर विचार केला ना, बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. हॅट्रिक साठी चान्स असेल क्लीन बोल्ट. पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल. किरणला बघूया चान्स आहे हॅट्रिक घेण्यासाठी आणि हॅट्रिक घेईल का. शेवटचा चेंडू असेल. धावा झाला तिथून मात्र 47 47 धावा. जबरदस्त अतिशय वेगवान मारा. षटक मात्र संपन्न होईल. 4 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 47. इथून मात्र आपण डीजे मास्टरला मात्र पुनश्च एकदा आमंत्रित करूया. धीरे धीरे चालू गो मैना पालघर गावात नीन गो मैना पालघर गावात नीन गो मैना पालघर गावात नीन गो मैना. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 4 संपन्न झाला. 47 धावा आणि आता मात्र 24 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. 24 चेंडू बाकी आहेत. 34 रिक्वायर्ड. आने वाले 24 गेंदों में 34 रनों की दरकार. अगले ओवर लेकर आ रहे गेंदबाज आदित्य. 5 ओवर लेकर 116 षटकार लागलेत या टुर्नामेंट मध्ये आणि 148 चौकार. 150 चौकार लवकरच पूर्ण होतील हे आपण पकडूया. खूप चांगलं गुणलेखक प्रितेश करतोय. 24 चेंडू 32 धावांची गरज. आने वाले 24 गेंदों में 32 की दरकार है. इस बीच पहली गेंद इस ओवर की जबरदस्त स्ट्रोक खेला है लॉन्ग ऑफ में. फिर दौड़ते हुए इस बीच क्या छूटा हुआ. एक आसानी के साथ मौका गवाए बैठे क्षेत्ररक्षक. 2 रन के साथ स्कोर बढ़ेगा 49 रनों पर. एक इजीली टेकन था. कैच लपकना जरूरी था इस टीम के लिए. पहिल्या दिवसापासून
4 दिवसांपर्यंत मात्र गुणलेखाची जबाबदारी आहे ना ती प्रितेश चोख निभावतो. जबरदस्त. एकदा प्रितेशसाठी सर्व खेळाडूंना टाळ्या वाजवा. खूप चांगला गुणलेखक प्रितेश बोस. इथून मात्र डेड चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाज थोडस प्रेशर मध्ये दिसतोय. जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर जितेश तुंबडे यांच्याकडून 5-0-0 500 रुपये मिळतील. कोलबा टप्प्याचा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्लीज लहान मुलं थोडस बाजूला या. अंतिम मॅच आहे. मस्ती करू नका. तुम्ही फायनल मॅच होऊ द्या प्लीज. थोडस बाजूला घ्या समालोचन कक्षाच्या. सर थोडस बाजूला घ्या त्यांना. तीसरा चेंडू या षटकातील 22 गेंदों में 32 के दरकार है. अगली गेंद इस ओवर की. इस बीच 8 बल्ले से खेलना चाहते थे और में गेंद थी. गेंद टप्पे करने के बाद सीधा गेंद सीधी चली जाएगी बाउंड्री के बाहर. ये आता हुआ चौका. चष्मा नांग मदा कर सकती सर. चष्मा नांग मदा कर सकती सर. हॅलो हॅलो. प्रत्येक विकेटसाठी कविश गोवारी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धन्यवाद. जो फटका आपण मागे पाहिला ना, जो फटका बॅटला चेंडू टप्पापर्यंत फिरला ना तर क्षेत्ररक्षकाला हेच सांगत होता की तुला आता मला चेंडू सोबत फिरायचं आहे, परंतु चेंडू मात्र बॉर्डरच्या बाहेर गेला. इथून मात्र पुन्हा एकदा बघा त्या क्षेत्राच्या उलटावणी चेंडू सरळ निघून जाईल. बॅक टू बॅक हा येतोय चौकार. बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर. बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर. बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर. बिंदोडीचे बुरभाऊ बिंदोडीचे बुर. मी तर 57 धावा धाव फलकावर. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाज बॅटिंग करतोय तो म्हणजे रोहित. 4 चेंडू 57. समोरच्या दिशेने फटका खेळला. कॅच होईल का, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 58. शेवटचा चेंडू बाकी आहे. 19 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 19 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. एक जबरदस्त मॅच मात्र पाहायला मिळते. आलेले प्रेक्षक वर्ग नक्कीच खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतात. दीडशे चौकार पूर्ण केलेले आहेत या टुर्नामेंट मध्ये. नक्कीच खूप चांगली गोष्ट असेल या प्रीमियर लीग साठी. शेवटचा चेंडू अडीवर टॅप केला आहे. कॅच आउट होईल का, परंतु कॅच मिस. विकेटचा चान्स गमावतोय. इथून मात्र एक धाव षटक संपन्न होईल. 5 षटकांचा खेळ झालाय. धावा इथून बनल्यात 58. 59 धावा. आलेल्या पाहुण्याने स्टेजवर यायचं आहे. महिला वर्ग आलेल्या पाहुण्याने स्टेजवर यायचं आहे. अलकास रूम यांनी स्टेजवर यायचं आहे. तसंच ज्या महिला आलेल्या त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. 18 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 22. चला महिला वर्ग इथे आलेले तर विनंती आहे ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी मुख्य व्यासपीठावर स्थान बनवा. आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहतो आजचा 4था आणि अंतिम दिवस. आज मात्र ग्रँड फिनाले आणि 18 चेंडू धावा बनवायचे 22. नवीन गोलंदाजी मार्कवर राहुल पुन्हा एकदा 3 षटकार बॅक टू बॅक लगवले होते. त्याच्याच विरोधात कोलबट टप्प्याचा चेंडू तर अडवर त्याने टॅप करतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल. 60 धावा. 81 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलाय. चकवा देतो फलंदाजाला. चेंडू आणि इकडून डॉट येईल. इथून मात्र डॉट चेंडू आल्यानंतर आता मात्र 16 चेंडू 21 इक्वेशन राहिलाय. प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळतात. महिला वर्ग तितकंच आणि वरिष्ठ मंडळी मान्यवर खूप चांगल्या रीतीने मात्र शुभेच्छा देताना या मॅच साठी.
ऑलिव्हर त्याने टॅप केलाय पॉइंटला. एकच धाव. 15 चेंडू 20 धावांची गरज असेल. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनाला पानालाही वरून खाली पडावं लागतं. विद्या अंबरसाडे याने सुद्धा स्टेजवर यायचं आहे. विद्या अंबरसाडे. पंधरा चेंडू 20 धावांची गरज. पुण्याचे एकदा थोडस बदल करत असताना अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का सुरेखा अपमान भगत करो. याने सुद्धा स्टेजवर यायचं आहे. हे क्रिकेटचं रहस्य आहे. पुढचा चेंडू. यावेळेला एक्सेलेंट डिलिव्हरी. तेच तारा चेंडू होता. पंचाकडे हलकासा अपील आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करतो. स्वतः मात्र माघारी परतताना विकेट बाद होईल. दिवस आपण डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. विकेट बाद झाले. तिथून जर आपण विकेटचा जर विचार केला ना तर 5 विकेट बाद झालेत आणि सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू 20. हाय व्होल्टेज मॅच. हृदयाची स्पंदना मात्र वाढली जातील, कारण की सामना कोण जिंकणार याकडे लक्ष लागलाय. एक साइडला आपण जर विचार केला ना ओम साईराज आणि दुसऱ्या साइडला कृषाण टायटन्स. कोणता संघ मात्र अधिराज्य गाजवणार, कोणता संघ फायनल जिंकणार, या 4थ्या वर्षाची फायनल मॅच. पुढचा चेंडू राहुल. पुन्हा तेच तरार बघा. प्लेसमेंट इथून मात्र संयम देतोय. चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु मॅच लांबते. विद्या अंबरसाडे याने स्टेजवर यायचं आहे. मॅच मात्र भरपूर लांबताना दिसतंय. 13 चेंडू 20 धावांची गरज. का होईल या मॅच मध्ये. नॉन स्ट्रायकर बॅट्समन रोहित अजूनही नॉट आउट आहे, त्याच्यावर मात्र दारमदार असेल. एखादे विकेट्स. शेवटचा चेंडू जाऊ दिला आणि इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 6 संपन्न होईल. आता मात्र उर्वरित 12 चेंडूचे खेळ बाकी आहे. 12 चेंडू तुम्हाला धावा बनवायचे. 20 फायनलची मॅच चालू आहे. घेऊया एक आपण छोटासा ब्रेक. आपण कमिटी मेंबर्स याच्यामध्ये माईक आहे, त्यांना पुढचं अनाउन्समेंट करतील. आताच पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विशाल पारधी, आमच्या कमिटीचे खजिनदार विशाल पारधी यांना आमंत्रित करतोय. अलका सुरुम यांचं स्वागत विशाल करतील. ज्या ज्या कोणी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला असेल त्या सर्व नाट्यकारांना विनंती आहे की तुम्ही त्याच्यानंतर विद्या अंबरसाडे यांचं स्वागत. यांचं स्वागत रुपाली माळी करतील. आपण गाणे डाउनलोडिंग करून ठेवा प्लीज, तुम्हाला विनंती आहे. गाणे डाउनलोडिंग करून ठेवा कलाकारांनी विनंती असेल. 12 चेंडू 20 धावांची गरज. आने वाली 12 गेंद. सर्व महिला आलेल्या आहेत, त्यासाठी सर्व त्यांचं स्वागत मी साधना वहिनी करतील. स्वागत करून घ्यायचं आहे. हा, साधना मॅडम यांनी प्रत्येकाचं स्वागत करून घ्यायचं आहे. महिला वर्ग आलेला त्यांचं फुल देऊन स्वागत करायचं आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र एक धाव्याने मात्र पुढे जाईल. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न होईल का. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्या पुढे सरसवेल. 63 धावा बनवायच्या. आता मात्र आपण जर विचार केला ना 18 धावांची गरज आहे. सॉरी. ज्या कलाकारांनी गाणी घेतलेली असतील त्यांनी आपल्या मोबाईलवर गाणी डाउनलोड करून ठेवायची आहेत. तुम्हाला जसा क्रमांक देण्यात येईल तशा पद्धतीने तुम्ही ती गाणी सादर करायची आहेत. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. मिड विकेटच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथून मात्र फलंदाजाला हुलकावणी देत चेंडू सरळ निघून गेला
आणि इथून मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 65 65 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. तर नक्कीच निर्णायक क्षण जवळ येत आहे. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण केलं जाते. आशा आणि अपेक्षा पुन्हा एकदा जागृत झालेत. खूप चांगला मैदान, खूप चांगली मॅच रंगलाय. आदिवासी प्रीमियर लीग अंतिम मॅच. कोलबा टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जाईल का? यस, चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. बिंदोडीचे फुलभाऊ बिंदोडीचे फुल, बिंदोडीचे फुलभाऊ बिंदोडीचे फुल. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. धन्यवाद. चौकार लागवतो. इथून मात्र आता समीकरण बदलते. 9 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त फटका जेच बॅट मधून निघतोय. हा चौकार. 9 मध्ये बनवायचे 12. इथून मात्र पुण्याचे एकदा डॉट चेंडू. 8 मध्ये बनवायचे 12. समुद्र अतंग आहे. तिकडून सोनं पण येते, वाळू पण येते आणि रेती पण येते, पण त्या समुद्राला भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही. तुम्ही क्रिकेटर देखील तसाच राहील ही आशा आपण करूया. दरम्यान अंतिम सामना मात्र जवळ आलाय. कुत्र्याचं साम्राज्य निर्माण केलं त्या ग्राउंडवर. जर विकेट घेतलं तर 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कोलबा टप्प्याचा चेंडू. 1 धाव. 7 मध्ये बनवायचे 11. 7 चेंडू 11. आपण आता पाहू शकता हाय व्होल्टेज मॅच. स्ट्राईक वर जातोय रोहित, जो मात्र आधुनिक खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. परंतु हा चेंडू खूप निर्णायक असू शकतो. हा चेंडू खूप निर्णायक असू शकतो. 7 मध्ये बनवायचे 11. षटकार टोकला तर साधना वहिनी यांच्याकडून मात्र पारितोषिक असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बेट विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक भेगाने धावतोय. खूप चांगलं गॅदरिंग केलं. चेंडू मात्र पकडला. 1 धाव. 6 मध्ये बनवायचे 10. शेवटचं षटक बाकी असेल या प्रीमियर लीग मधील. 6 चेंडू 10 धावांची गरज. कोण जिंकणार? कृषाण 11 का ओम साईराज? कोणत्या संघ मात्र अधिराज्याला गाजवणार? राखाडी कलर टी शर्ट्स का ग्रीन पिस्ता कलर टी शर्ट्स? हे मात्र लक्ष लागलाय. 6 चेंडू उर्वरित बाकी आहेत. 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच. आदिवासी प्रीमियर लीग. गिव्ह एक छोटासा ब्रेक. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू. इथून मात्र 6 चेंडू 10 धावांची गरज. हॅलो प्रेक्षक वर्गांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा. दोन्ही टीमला शुभेच्छा द्या. 7 चेंडू 10 धावांची गरज. थोडस गेम थांबलाय. डिस्कस करायचं शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं. ह्या मॅच नंतर आपले आलेले निकण्यावरून तारपा नृत्य होणार आहे पहिला फायनल मॅच झाल्यानंतर. रोहितने जर 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले, मॅच फिनिश केली तर 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे हितेश तुंबडे यांच्याकडून. जितेश तुंबडे यांच्याकडून. 6 मध्ये बनवायचे 10. सिंह जागेवर बसतो ना त्या जागी सिंहासन होते, म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे कधीच लागू नका. तुम्ही स्वतः सिंह बना. जिथे बसाल तिथे सिंहासन तयार होईल. लोक तर नाव ठेवतच राहतील, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे. इथे मात्र संधी आहे. फलंदाज रोहित, फलंदाज जयेशला आणि गोलंदाज आहे अजयला. पाहूया इथून मात्र कोणत्या खेळाडूमध्ये अधिराज्य गाजवेल. 6 मध्ये बनवायचे 10. प्रेक्षक वर्गांनो प्लीज एकदा खेळाडूंसाठी टाळ्या होऊ द्या. विकेटसाठी सुद्धा 200 रुपये सुभाष अडल कडून. पहिल्या चेंडूवर फटका फसला की काय मिड विकेटला. इथून मात्र एक धाव तर मिळाला. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण. 5 मध्ये बनवायच्यात 8.
5 चेंडू 8 डब्यांची गरज. हृदयाची स्पंदना मात्र वाढली जातात दोन्ही संघाची. कोणता संघ जिंकणार याकडे लक्ष लागलाय. आकुटप्याचा चेंडू इथून मात्र जबरदस्त फटका. वन शॉट. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. चार धावांची गरज आहे. मॅच कोणीही जिंकली तरी कोणताच प्रेक्षक मध्ये जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कमिटीकडून सूचना आल्यात. मॅच कोणीही जिंकली तरी कोणताच खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अजय जर विकेट्स मिळवेल तर 200 रुपये मिळतील सुभाष आडलकडून. 4 मध्ये 4. इथून मात्र मिड विकेटला फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून जाईल का. इथून मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण. दुसरा धावांचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. इथून मात्र 3 मध्ये बनवायच्या 2. 3 चेंडू 2 धावांची गरज. जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल लक्षात घ्या. 3 मध्ये बनवायचे 2. 3 चेंडू 2. षटकार टाकला तर 200 रुपये मिळतील. 3 चेंडू 2 धावांची गरज. प्रेक्षक वर्ग कोणीच जाणार नाही मैदानात. यावेळी चांगला चेंडू आहे परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. सामना बरोबरीत सुटलाय. बाईकचे इशारा येईल. 3 मध्ये बनवायचे आता 1. 2 मध्ये बनवायचे 1. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो ना तो मात्र नक्कीच संपतो. कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. बघूया कोणता संघ मात्र इतिहास गाजवेल आजच्या दिवसांमध्ये. आदिवासी प्रीमियर लीग बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ आयोजित प्रीमियर लीग आजचा अंतिम मुकाबला. अंतिम 2 चेंडू बाकी. दोन चेंडू 1 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटलाय. जर 1 धाव जर बनवली ना तर ओम साईराज हा आजच्या ट्रॉफीवर नाव कोरेल आणि रनरअप राहील तो फिल्डिंग करणार संघ. परंतु जर प्रेक्षक वर्गांना काय हवाय तर चेंडू डॉट यायला हवा. जर डॉट चेंडू आला ना तर मजा मात्र आणखीन वाढेल. मॅच जिंकली तर कोणीही मध्ये जाऊ नका प्लीज विनंती आहे तुम्हाला. 2 मध्ये बनवायच्यात 1. कोणता संघ मात्र चॅम्पियन होणार पाहूया. आणि इथून मात्र फटका फसलाय. कॅच आउट होईल का आणि मजा येईल. यस इथून मात्र प्रेक्षक वर्ग तेच म्हणत आहेत. डीजे कम ऑन डीजे कडक सॉन्ग. चला पाहूया आता मात्र एका चेंडूत 1 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच. इथून मात्र पंच दोन्ही पंचांना लक्षात घ्या. जो चेंडू फायनलचा चेंडू आहे जो कुठेही जाईल तो फक्त तुम्ही कलेक्ट करा एवढं कमिटी मेंबरने सांगितलंय. लक्षात घ्या. गोलंदाजांनी जर सामना विजय केला किंवा फलंदाजांनी केला बॅट्समॅनने जर सामना विजय मिळवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राजेश उंबरसळा. एका चेंडूत 1 धावांची गरज. प्रेक्षक वर्गांनो एका टाळ्या वाजवा या मॅच साठी. शेवटचा चेंडू 1 धावांची गरज. सुपर ओव्हर लक्षात घ्या पंच. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. एका चेंडूत 1 धावांची गरज. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाट बदलते. नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. शेवटचा चेंडू एका चेंडूत. पंचांनी सांगितलंय जो पुढे प्लेयर आहे तो जर हल्ला तर 9 चेंडू असेल. लक्षात घ्या पंच. आपण सुद्धा तुम्हाला सुद्धा माहिती आहेच.
बघा जो पुढे प्लेअर राहिलाय तो जर जागेवरून हल्ला गेला तर नो चेंडू असेल. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रूल्स आहे. तुला फक्त जागेवरच उभा राहायचं.